always do it on my own, so I gotta get through it. And the only thing I know is to love what I'm doing. Never give up, never slow, till I finally prove. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. आणि आजचा जो जर्नी असणार आहे तो पंढरपूरवरून असणार आहे. थंबनेल आणि टायटल बघून तुम्हाला समजलंच असेल की आजचा जर्नी काय असणार आहे. ह्याच्या आधी जे आपण रूट केलेले आहेत, सोलापूर, अमरावती, पुणे, नागपूर, पुणे, सावंतवाडी आणि परतवाडा ते पुणे, असा आपण रूट केलेला आहे ह्याच्या आधी. आजचा असाच काही रूट असणार आहे. स्लीपर बसने पंढरपूर ते नंदुरबार असा जर्नी असणार आहे आजचा. प्रवाशांच्या सेवेसाठी स्लीपर बस या रूटवर टाकलेली आहे. बघूया स्लीपर बसचा आजचा जो प्रवास असणार आहे तो कशा पद्धतीने आपला जो प्रवास होणार आहे नंदुरबार पर्यंत तो आपण बघणार आहे. धुळे, मनमाड, कोपरगाव आणि नंदुरबारला बस जाण्यासाठी जी बस लागते फलाट क्रमांक 4 वर लागते ती बस बघू शकता. त्या ठिकाणी जवळ 550 किलोमीटरचा डिस्टन्स आहे पंढरपूर ते नंदुरबार. अमरावती आगाराकडून ज्या बसेस मागवलेले आहेत त्या पंढरपूर आगाराला दिलेले आहेत सोलापूर विभागामध्ये. बघूया आता गाडीची वाट. आता वाजलेले आहेत 5:54. जवळ 6 वाजत आलेत आणि आता गाडीला काय अर्धा तास टाइम आहे आपल्याला. तर मित्रांनो, फायनली आपल्याला बस लागलेली बघू शकता. 7 वाजताची बस आहे आणि आपली गाडी जी लागली इकडे या साईडला लागलेली आहे. आणि आजचा जो प्रवास आहे तो फुल नाईट एक्सप्रेस जर्नी असणार आहे. आपल्याला एक कमेंट आली होती, पंढरपूर ते नंदुरबार हा रूट करा. बऱ्याच दिवसातून हा योग आला, शयनयान बसच्या निमित्ताने का होईना पण हा योग आलेला आहे. पंढरपूर नंदुरबार हा रूट करण्याचा जबरदस्त असा रूट आहे. आणि बसचा जो टायमिंग आहे तो 7 वाजताचा टायमिंग आहे. पंढरपूरवरून संध्याकाळी 7 वाजता निघते ही बस. आपला बसचा रूट बघू शकताय. पंढरपूर, करमाळा, नगर, शिर्डी, धुळे आणि फायनल नंदुरबार रूट बघितलाच असेल तुम्ही. अशा प्रकारे आपला बसचा रूट आहे. आणि आता गाडीचा तिकीट दर आहे आपल्या तर 1185 रुपये तिकडे या गाडीला. पंढरपूर बस स्टँडला बघू शकता गर्दी किती आहे. बघू शकता रात्रीची जी गर्दी भरलेली आहे पंढरपूर बस स्टँड. पंढरपूर बस स्टँडला जबरदस्त गर्दी आहे, बघितलं असेल. खतरनाक. आपल्या बी ओळखीचे काही सबस्क्रायबर इकडे भेटलेले आहेत, बरेच सबस्क्रायबर भेटलेले आहेत, ओळख झालेले आहेत. आणि आपल्यासोबत एक कंडक्टर दादा सुद्धा आहेत जे आपले सबस्क्रायबर आहेत. त्यांच्यासोबत आपण प्रवास करणार आहे, ते पण आपल्या सोबतीला आहेत. आपण बी त्यांच्यावर प्रवास करणार आहे नंदुरबार पर्यंत. बस तर फुल भरली. या गाडीला 2 क्रू आहेत, 2 चालक वाहक असा या गाडीला क्रू आहे. जे चेंज होणारे जे क्रू आहेत ते गाडीमध्येच असणार आहेत. ही गाडी बुकिंग नाही आहे. आणि इकडे बघू शकताय अशा प्रकारे ही बस आहे. आणि मस्त पैकी अशी मेंटेन ठेवलेली बस आहे, जबरदस्त एकदम. सीट वगैरे एकदम मेंटेन मध्ये आहे. आणि बसची कंडिशन बघू शकता तुम्ही. या बसेसविषयी तुम्हाला ऑलरेडी सीटिंग सांगितलेलं आहे. 2x1चं सीटिंग आहे, मस्त पैकी असा दिलेला आहे इकडे. चला मित्रांनो, फायनली आपली गाडी या रूटसाठी रेडी झालेली आहे आणि प्रवासाला सुरुवात करूया मस्त पैकी असा.
तर मित्रांनो इकडे गाडी आलेली आपली बघू शकताय टेंभुर्णीमध्ये बरोबर. आणि आपल्याला भेटाय कोण आलेलं बघू शकताय, सबस्क्रायबर मित्र आलेले आहेत आपल्याला, आशिष पवार म्हणून. तर दादा तुमचा धन्यवाद. तर हे आपल्याला भेटायला आले टेंभुर्णीमध्ये, तर मस्त वाटलं भेटून यांना. या ठिकाणी आपली गाडी थांबलेली आहे आणि थोडंसं वॉशिंगचं काम चालू आहे, का थोडीशी खराब आहे. 8:17 गाडी इकडे आली. बरोबर आपल्याला 1 तास लागला टेंभुर्णी बस स्टँडला यायला. इथून जाणार तो करमाळा जाणार आहे. आणि अजून एक गाडी आलेली आहे उमरगा मुंबई सेंट्रल. ही गाडी कधी पण एनी टाइम मला भेटते, पुण्याला असेल किंवा ह्या रोडवर सोलापूरच्या त्यावेळेस गाडी भेटते मला कंटिन्यू. उमरगा मुंबई खूप लॉंग रूट आहे. टेंभुर्णी बस स्टँडचा जो परिसर आहे तो अशा प्रकारे. टेंभुर्णी बस स्टँड आपली गाडी टेंभुर्णीवरनं हल्लेली आहे. आता रवाना होते करमाळा. ते सोलापूर धुळे नॅशनल हायवेला लागणार आता ही बस. तर मित्रांनो करमाळा बस स्टँडला गाडी आलेली आहे. करमाळा बस स्टँडला स्वच्छता चालू आहे, स्वच्छता बघू शकताय करमाळा बस स्टँडला. आणि इकडे आपली गाडी आलेली आहे या साईडला. 9:25 गाडी आली. आता इथून जाणार तो नगर. तुम्हाला जर माहिती आहे हा रूट. अशा प्रकारे हा करमाळा बस स्टँडचा दृश्य आहे. रात्रीचे 9:30 वाजले जवळजवळ बघू शकताय. करमाळा बस स्टँड सोलापूर विभाग. आता इथून पुढे जो विभाग आहे तो चेंज होणार आहे, ते म्हणजे नगर विभाग. या रूटवर किती जिल्हे आहेत बघूया. आणि इथून आपली गाडी जाणार आहे ते नगरला जाणार आहे. नगर इथून 100 किलोमीटरचा डिस्टन्स राहिलेला आहे. चला आता आपली गाडी आलते करमाळा बस स्टँड वरून.
गाडी आली नगर बस स्टँडला, म्हणजे तारकपूर बस स्टँडला 11:56 झालेत आणि जवळजवळ 12 वाजत आलेत. आणि आता 12 वाजताचे दृश्य बघू शकताय. तारकपूर बस स्टँड, माळेवाड बस स्टँड दाखवलं. आता इथून गाडी जाणार ते शिर्डीला जाणार आहे. शिर्डी इथून 80-82 किलोमीटर अंतर आहे नगर ते शिर्डी. नगर बस स्टँडला इथे आपली गाडी थांबलेली आहे. तर आपल्या समोर एक गाडी आहे पुणे मनमाड आकाराची. दीड वाजलेले, म्हणजे 1:36 आणि आपली बस बरोबर शिर्डी बस स्टँडला पोहोचलेली आहे. आणि आपली बस या साईडला उभी आहे. बघितलं असेल एकदम शांत असं वातावरण आहे शिर्डी बस स्टँडला. जवळजवळ मला वाटतं 150 किलोमीटरचं अंतर असणार आहे शिर्डी ते धुळे. धुळेनंतर आपण बघूया तिथून पुढे नंदुरबार डायरेक्ट पकडूया. शिर्डी बस स्टँडला इकडे क्रूज चेंज होणार आणि इथून नंदुरबार पर्यंत. इकडे बघू शकता मुक्कामी बसेस किती आहेत. या ठिकाणी नम्मा बस म्हणजेच कर्नाटकवाली बस आहे आणि पलीकडची गुजरातवाली बस GSRTC. आणि इकडे बघू शकता सगळ्या मुक्कामी गाड्या लागलेल्या आहेत या ठिकाणी. शिर्डी बस स्टँडचा जो परिसर आहे तर बघू शकता आतील दृश्य शिर्डी बस स्टँड. काय विषय आणि विषय असा आहे या रूटवर या गाडीला जेवणासाठी स्टॉप दिलेला नाहीये आणि म्हणजे अधिकृत थांबा अजूनपर्यंत दिलेला नाही असा विषय, तर समजून घ्या. आणि अजून एक आपल्या समोर एक गाडी आली विठाई बस. बघू शकता विठाई इचलकरंजी आगाराची एक बस आहे ज्या बसनं आपण प्रवास केला होता शिर्डी ते इचलकरंजी. जो आपला मला वाटतं आय थिंक फर्स्ट व्लॉग असेल, फेस व्लॉग, जिथून आपण प्रवास चालू केला होता शिर्डी ते इचलकरंजी. या ठिकाणी बस उभी आहे इचलकरंजी आगाराची. आपण जो रूट केला आहे आधी शिर्डीवरून शिर्डी ते रोहा, इकडे मुक्कामी गाडी लागलेली शिर्डी रोहा, पूर्ण कलर गेला गाडीचा. आणि इकडे इंदोर शिर्डी. बहुत अजून एक गाडी आली पुणे कोपरगाव आगाराची. सोलापूर धुळे बहुतेक पहिले असेल नाईट शिफ्टला दुसरी गाडी टाकलेली आहे सोलापूर धुळे. जो आपण रूट पकडला होता याच्या आधी फेल गेला तो रूट, तर तो रूट कॅन्सल केला आपण तिथून. कारण बरेच आहेत फेल गेलेलं रूट मी दुसऱ्या चॅनलला टाकत असतो. आणि आता बघू शकता आता ही चालली सोलापूरवरून धुळ्याला. कधी कधी या जागी पहिली शिवशाही होते आणि आता ही बस टाकलेली. आतापर्यंत जेवढा रूट झालाय तो पंढरपूर, करमाळा, नगर, शिर्डी नंतर आता गाडी जाणार धुळे आणि फायनल नंदुरबार. आणि आपल्या इकडे क्रूज चेंज झालेले आहेत शिर्डीमध्ये.
धुळे बस स्टँडला बस आलेली आहे. 5:45 दृश्य धुळे बस स्टँड. सकाळ सकाळच्या गाड्या लागलेत धुळे बस स्टँडला. मुंबई शहादा गाडी इकडे लागलेली आहे. मुंबई शहादा आणि इकडे आपली गाडी. एक गाडी लागली धुळे संभाजीनगर. शिर्डी नंतर जी गाडी आली आपली कोपरगाव येवला, त्याच्यानंतर मनमाडला नाही. मनमाडला रोडचं काम चालू असल्यामुळे गाडी डायरेक्ट नांदगाव वरून मालेगाव वरून आता धुळेला पोहोचलेलो आहे आपण. आतापर्यंत रोड झालेला आपला तो धुळेपर्यंत झाला. आता इथून गाडी जाणार नंदुरबार. आताच आपला जो विभाग लागलेला आहे तो खानदेश विभाग लागलेला आहे. धुळे टू नंदुरबार 94 किलोमीटरचं अंतर दाखवतोय. तर गाडी जाणार आहे सोनगीर दोंडाईचा फायनल नंदुरबार.
नंदुरबार पंढरपूर गाडी आपल्या करायची आहे काय नंदुरबार. तर मित्रांनो गाडी पोहोचलेली आहे दोंडाईचा बस स्टँडला. बघू शकता वातावरण कसं झालं मस्त पैकी. 1 वर्षानंतर आपण इकडे आलेलो आहे दोंडाईचा बस स्टँडला. ते येते धुळे विभाग दोंडाईचा आगार. अशा पद्धतीचा हा दोंडाई बस स्टँडचा परिसर आहे. दोंडाईचा बस स्टँड. आपण ह्याच्या आधी जो रूट केला होता सुरुवातीचे जे ब्लॉग होते आपले ते इकडच्या भागातले खूप जास्त होते. नॉन फेशियल ब्लॉग होता. मला वाटतं शहादा ते दोंडाईचा असा ब्लॉग केला होता मी ह्याच्या आधी. आता ह्याच्यानंतर जी गाडी जाणार आहे ते नंदुरबारला जाणार आहे. आपला फायनल स्टॉप जवळजवळ होत आलेला आहे. तर आता 35 किलोमीटरचं अंतर राहिले नंदुरबार. 4 विभाग किंवा 3 विभाग लागलेले त्या रोडवर. जबरदस्त. इकडे GSRTC गाडी लागली. आता फायनल स्टॉप पर्यंत जाऊया नंदुरबार. अहमदाबाद वाली गाडी आहे धुळे ते अहमदाबाद. आठ वाजता आपली गाडी आली नंदुरबार बस स्टँडला. बरोबर 8 वाजताचे दृश्य. नंदुरबार बस स्टँड जिल्हा नंदुरबार. काल पंढरपूरवरून 7 वाजता निघलेली गाडी आता नंदुरबारला 8 वाजता पोहोचलेली आहे. म्हणजे जवळजवळ 13 तासाचा जर्नी आपला इकडे कंप्लीट झालेला आहे. तर दादांची गाडी घेऊया. 2 क्रू आहेत या रोडवर. त्यांची ओळख करून देतो मस्त पैकी. असा दादा तुमचं नाव सांगा पाहिजे. सुधीर भालेराव चालक. नितीन कांबळे अरबाज शेख. वा त्यांच्यासोबत प्रवास जबरदस्त झाला पंढरपूर ते नंदुरबार पर्यंत. आता गाडी येऊन किती दिवस झाले आपले स्लीपर गाडी येऊन? गाडीहून आता ही 3रा दिवस आहे. नवीन गाडी चालू झाली या रूटला. बरं. पहिली साधी गाडी होती आता स्लीपर गाडी चालू केली. पंढरपुरात निघायची टायमिंग संध्याकाळी 7 वाजता. 7 वाजता. गाडीचं तिकीट आहे 1185 रुपये. ज्येष्ठ नागरिकला हाफ आहे, महिलांना हाफ तिकीट आहे. आणि अमृतला आपण फ्री 100%. बरोबर. आणि 4 दिवसाचा जर पास असेल तर शिवशाही जर असेल त्यावर शिक्का तरी त्याला फ्री चालतो. चालतंय. हा
4 दिवसात गाडीला ऑनलाईन सगळी सेवा आहे, आपल्या तिकिटाची पण ऑनलाईन पद्धत आहे सगळी. टायमिंग सगळं कुठल्या बसस्थानकात किती वाजता किती वाजता येते तुम्हाला माहिती आहे. माहिती. आणि मी तुम्हाला मेसेज सुद्धा केला गाडी नवीन या रूटला चालू, रूट सगळ्याला प्रवाशापर्यंत तुम्ही पोच करताय. बरोबर. याबद्दल तुमचा आभारी आहे. नक्की. थँक्यू धन्यवाद दादा. भेटू नंतर आता. नक्की भेटू. नक्की चला येतो. तर मी आशा करतो की लवकरात लवकर ही गाडी रिझर्वेशन व्हावी. तरी किती दिवस लागेल रिझर्वेशन? वरिष्ठांच्या हातात आहे सगळं. तुम्हाला तर ऑनलाईन दिसेलच ज्यावेळेस ही गाडी रिझर्वेशनला पडेल त्यावेळेस. दादांनी जशी आपल्याला माहिती दिली, प्रवास आरामात होऊ शकते तुमचा. कॅशलेस प्रवास एकदम जबरदस्त. नंदुरबार मधून 6चं टायमिंग आहे संध्याकाळी. आता परत रिटर्न गाडी संध्याकाळी पंढरपुरातून 7 वाजता. तर फायनली गाडी गेलेली आहे मित्रांनो आपली डेपोमध्ये, नंदुरबार डेपोमध्ये. आणि या गाडीचा रोड आता कंप्लीट झालेला आहे. चला मंडळी, इथेच आपला ब्लॉग एंड करतो आणि भेटूया लवकरच नवीन अशा मोठ्या लॉंग रूटवर. आणि हा तर तुम्हाला लॉंग रूट आवडलाच असेल. मी तुम्हाला जाता जाता नंदुरबार बस स्टँडचं दृश्य आणि नंदुरबार बस स्टँडचा वेळापत्रक दाखवतो मस्तपैकी असा. भेटूया अशाच नवीन एका मोठ्या लॉंग रूटवर. तोपर्यंत आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.